विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा, बोला बोला, विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु वामन बाबा महाराज, सद्गुरु सावळराम बाबा महाराज की, सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला बोला बोला, विठ्ठल 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 विठ्ठल. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. बहु केले वणवण पाय पिटे झाला शीण. खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. बहु केले वणवण पाय पिटे झाला शीण. तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. बहु केली वणवण पाय पिटे झाला शीण. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका. योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं. ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाये नमोस्तुते. नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा. विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिली निज धामा. नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा.
मस्तक माझा पायावरी या वार करे संतांच्या. चला वळू गाई बैसू जेवो एके ठाई. बहु केले वणवण पाय पिटे झाला शेण. विठ्ठला 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 विठ्ठला. टाळी वाजवा टाळी बोला बोला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बोला पुंडली कमरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठ्ठला 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 विठ्ठला. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. बहु केले वणवण पाय पिटे झाला शेण. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबा, सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला 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 विठ्ठला. बोला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी काहीसा परिहार देणं महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या ठाणे नगरीतील अतिशय प्रसिद्ध असलेलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं हे मंदिर आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये श्री ज्ञानदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून संपन्न होत असलेला प्रातिवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षीची आजची ही सांगतेची कीर्तनाची सेवा, प्रसादाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली आहे. तद्निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. काल्याच्या प्रसंगातला आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, ओळखीचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून ठीक आहे लावून घ्या. तुम्ही सरकून घ्या पुढे. सरका सरका भगिनी वर्गाने थोडं थोडं पुढे सरका. इकडं पण जर सरकायचं असेल तर सरकून घ्या, सरकून घ्या. शक्य होत असेल तुम्हाला तर सरका सरका. विठ्ठला 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 विठ्ठला. टाळी वाजवा टाळी वाजवा. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी गोपाळांच्या मधील संवाद व्यक्त केलेला आहे. जे जे गोपाळ भगवंताच्या समवेत आहेत त्या गोपाळांपैकी काही मोठ्या गोपाळांचा लहान गोपाळांशी असलेला संवाद तुकाराम महाराजांनी या अभंगातून व्यक्त केलेला आहे. ज्यांना ज्यांना भगवान परमात्म्याचा प्रसाद प्राप्त आहे आणि ज्यांनी ज्यांनी भगवान परमात्म्याच्या प्रसादाची चव चाखलेली आहे अशा त्या प्रसादाचा अनुभव असलेल्या काही गोपाळांनी तो प्रसाद प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं याच्याकरता काहीसं मार्गदर्शन इतर सगळ्या गोपाळांना केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्या सगळ्या गोपाळांना मार्गदर्शन करत असताना भगवंताचा प्रसाद मिळवायचा म्हटला की तो सहजासहजी मिळवता येत नाही. भगवंताचा प्रसाद मिळवण्याकरता आपल्याला काहीशी साधना करावी लागते. साधना करून आपल्याकडे अधिकार आला तरच भगवंत आपल्याला प्रसाद देत असतात. विठ्ठला 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 विठ्ठला. साधना केल्यानंतरच भगवंताचा प्रसाद प्राप्त होतो. देवाचा प्रसाद असा सहजासहजी मिळत नाही. देवानं आपल्याला प्रसाद द्यावा असं वाटत असेल तर आपल्याला काही साधना करावी लागते. साधना करून आपल्याकडे अधिकार यावा लागतो. आपण त्या प्रसादाचे अधिकारी झालो तर आणि तरच आपल्याला प्रसाद प्राप्त होतो, अन्यथा आपल्याला प्रसाद नाही. भगवंतानं जरी प्रसाद दिलेला असला तरी भगवंत सगळ्यांना प्रसाद देत नाहीत हे तुम्ही ध्यानात घ्या.
आपण जेव्हा जेव्हा प्रसादाचे प्रसंग पाहतो, काल्याचे प्रसंग पाहतो, त्या त्या प्रत्येक वेळेला आपण हे म्हणत असतो की वैकुंठी तो ऐसे नाही आणि कवल काही काल्याचे. काल्याचा प्रसाद हा फक्त गोकुळातल्या त्या गोपाळांनाच प्राप्त झाला आहे. अन्य कुणालाही भगवंत काल्याचा प्रसाद देत नाहीत, कारण त्या सगळ्या गोपाळांनी भगवंताकडून प्रसाद प्राप्त व्हावा याकरता स्वतंत्रपणे साधना केली आहे. साधना करून प्रसाद मिळवण्याचा अधिकार त्यांनी मिळवलेला आहे, प्राप्त केलेला आहे, आणि त्या अधिकाराकडे बघूनच भगवंत त्यांना प्रसाद देतात. असं जर असेल तर साधना करून आपल्याला अधिकारी व्हायचं आहे आणि मगच देवाचा प्रसाद प्राप्त होईल. विठ्ठला 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 विठ्ठला. एकच साधना गोपाळांनी केली आहे, गवळणींनी केली आहे असं नाही. त्याची संगत प्राप्त होण्याकरता, त्याचा प्रसाद प्राप्त होण्याकरिता निरनिराळ्या पद्धतीची साधना एकत्रपणे केलेले हे सगळे सवंगडी आहेत. एकत्र साधना केली आणि म्हणून त्यांना हे सगळं प्राप्त झालेलं आहे. याची लागी वो त्याची अले भोग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी हो विषयांचा त्याग, जन्मोजन्मीची केली सूचना, जन्मोजन्मीची केली सूचना, विषयांचा जन्मोजन्मी हेची केली सूचना. याची लागी वो त्याची अले भोग, बोला बोला हा. याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी हो विषयांचा त्याग, जन्मोजन्मीची केली सूचना, जन्मोजन्मीची केली सूचना. याग आवाज वाढवा ना. हेची सूचना, हेची सूचना, हेची सूचना, जन्मोजन्मी हेची केली सूचना. म्हणजे थोडं थोडा आवाज वाढवा. हेची सूचना. फार बोलायला अवघड होतं, बाकी काही नाही. हां बरं बरं बरं, पोलीस आहे, हरकत नाही हरकत नाही. असो असो असो. हां हेची सूचना. चला माझ्याकडे बघू आपण. काय चाललंय माझं? सूचना चाललंय. याची लागी हो विषयांचा त्याग, याची लागी हो विषयांचा त्याग, याची लागी केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी भोग, आणि याची लागी हो विषयांचा त्याग. त्यजियले भोग आणि विषयांचा त्याग. ऐका, असो माझ्याकडे लक्ष द्या. या ठिकाणी वर्णन असं केलेलं आहे की याच्याकरता अनेक पद्धतीची साधना करावी लागते. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता, त्याच्या प्रसादाकरता अनेक साधना आपल्याला करावी लागते. ती साधना केल्याशिवाय आपल्याला फळ प्राप्त होत नाही, साधना केल्याशिवाय प्रसाद प्राप्त होत नाही. प्रसादाकरता साधना करणं अनिवार्य आहे. आणि या सगळ्यांनी साधना केली तर किती केली? पुष्कळ साधना त्यांनी केली, आपापल्या पद्धतीनं साधना केली. म्हणत असताना त्यजियले भोग. पहिली साधना काय आहे तर त्यजियले भोग, म्हणजे भोगांचा त्याग केला. भोगांचा त्याग केला म्हणजे काय? भोग प्राप्तच नव्हते म्हणून त्याग केला असं नाही आहे. प्राप्त असलेल्या भोगांचा त्याग केला. भोग प्राप्तच झाले नाही त्याग केला म्हणण्यात कुठला पुरुषार्थ आहे सांगा? काहीच पुरुषार्थ नाही. आपल्याला मिळालंच नाही आणि मग म्हणून मग आम्ही त्याचा त्याग केला असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला काही अर्थ नाही आहे, त्याला काहीच अर्थ नाही. एखादा जर असं म्हणायला लागला की मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यात काहीच स्वारस्य नाही, असं जर एखादा म्हणत असेल
तर त्याला मी म्हणेन तुला बनवतंय कोण? तुला बनवतंय कोण? बाबा 4 लोक तुझ्याकडे आले, मोठे मोठे मंत्री येऊन तुला आग्रह करायला लागले, व्हा तुम्ही मुख्यमंत्री बना, मुख्यमंत्री बना, अमुक अमुक करा, असं तुम्हाला आग्रह करायला लागले. आणि मग तुम्ही जर म्हणायला लागलात की नाही नाही बाबा आपल्याला स्वारस्य नाही, आपलं आपलं हे बरं चाललंय, तर ठीक आहे. कुणी तुला विचारतच नाही तू म्हणत असशील मला मुख्यमंत्री होण्यात स्वारस्य नाही, तर काय अर्थ आहे का सांगा? काहीच अर्थ नाही. म्हणजे अप्राप्त असलेल्या भोगांच्या त्यागाला काही अर्थ नाही. प्राप्त असलेल्या भोगांचा त्याग. प्राप्त असलेले भोग सुटत नाहीत ना. मनुष्याला भोग सुटतात का मला सांगा? आपल्याला प्राप्त असलेले भोग आपल्याकडून सुटतात काय? सुटत नाही. आपण भोग भोगण्यात इतके रत आहोत, इतके रत आहोत की आपण त्यातून सुटण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. आणि काय आहे, हे भोग जेव्हा आपण भोगतो तेव्हा कोणत्याही पद्धतीचे भोग भोगत असताना फक्त भोगच आपल्या वाट्याला आलेले आहेत याचा आनंद माणसानं मानू नये. कारण ते भोग येत असताना एकटे येत नाहीत, त्या भोगांच्या सोबत आणखी त्यांचे जोडीदार असतात, त्यांना रोग म्हणतात. त्यांना रोग म्हणतात. म्हणजे ते अरुचिते हो का सगळा पासोनी रोगा जोडून या दिले. भोगे रोगा जोडोनिया दिले आणि का अरुचिते हो का आता सकळापासोनी. म्हणजे ते भोग एकटे येत नाहीत, त्यांच्यासोबत जोडून रोग येत असतात. जोडून रोग येतात. मी गमतीनं असं म्हणत असतो, भोग आणि रोग ही संगतीच आहे. ही संगती आहे, ही इतकी जवळची संगती आहे. हे एवढे जवळचे साथीदार आहेत. या भोगाचा आणि रोगाचा इतका जवळचा संबंध आहे की ज्याचे भोग सामान्य त्याचे रोग पण सामान्य. ज्याचे भोग सामान्य त्याचे रोग सामान्य. आणि गंमत पुढं आहे, ज्याचे भोग श्रीमंत, बस इतकं कळलं की झालं काम. ज्याचे भोग श्रीमंत त्याचे रोग पण श्रीमंत. त्याचे बघा ना, ज्याचे भोग सामान्य आहेत, सामान्य भोग भोगणारा माणूस त्याला काय होऊन होणार आहे? काहीतरी त्याला तापच येईल, काहीतरी थंडीच भरेल, पोटच दुखेल, डोकंच दुखेल, इतकंच त्याचं. म्हणजे सामान्य भोग भोगणाऱ्याचे रोग किती सामान्य असतात? 5-50 रुपयात बरे होतात. 5-50 रुपयात बरे होतात. पण ज्याचे भोग श्रीमंत असतात त्याचे रोग बघा बरं. त्याचे 5-50 रुपयात नाही, 5-50 लाखात पण बरे होत नाहीत. त्याचे लाखात रोग असतात. ज्याचे भोग श्रीमंत आहेत त्याचे रोग पण श्रीमंत आहेत. ते एकटे येत नाहीत. भोगापासून कधी मनुष्याची त्याज्य भावना निर्माण होत नाही. भोगाचा त्याग व्हावा असं माणसाला वाटत नाही. उलट अधिक 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 भोग भोगण्याकडे माणूस प्रवृत्त होत असतो. प्राप्त भोग प्राप्त झाले की ते अजून मिळावे, अजून मिळावे असं आपल्याला वाटत राहतं. या सगळ्या गोपाळांनी गवळणींनी पहिली गोष्ट काय केली असेल तर ते या भोगांचा त्याग केला. याची लागी हो त्यजियले भोग, भोगाचा त्याग आहे. याची लागी हो अष्टांगादी योग, याच्याकरताच सगळे अष्टांगादी योग केले. याची लागी हो केले नाना याग, अनेक पद्धतीचे याग आहेत, योग आहेत, विषयांचा त्याग आहे, भोगांचा त्याग आहे. हे सगळं केलं असेल तर कुणाकरता? केवळ भगवंताकरता केलेलं आहे. म्हणून गोपाळांना आणि गवळणींना भगवंताकडून संगतीचं सुख आणि प्रसाद जर मिळत असेल तर ते सहजासहजी मिळालं नाही. त्याच्याकरता त्यांना विशेष साधना करावी लागली. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग त्या सगळ्यांना भगवान परमात्म्याची साधना केल्यानंतर मिळालेला जो प्रसाद आहे त्या प्रसादाकडं पाहून ते सगळे गोपाळ असं म्हणतात की भगवंताकडून प्रसाद प्राप्त झाला पाहिजे. इतरांनी ज्यांना प्रसाद प्राप्त झाला आहे त्यांच्याकडून अनुभूती विचारली आहे, तुम्हाला प्रसाद प्राप्त झाला का? प्राप्त झाला. मग तुम्ही प्रसादाकरता काय केलं ते आम्हाला सांगा, किंवा काय करावं लागेल ते आम्हाला सांगा. कारण देवाच्या प्रसादाकरता पण काहीतरी करावं लागतं ना, करावं लागतं म्हणे. मग देव सहजासहजी प्रसाद देतो का? देत नाही म्हणे. देवाकडं पण प्रसाद प्राप्त होण्याकरिता काहीतरी करावं लागतं. काय करावं लागतं? सगळ्यात पहिली गोष्ट अशी करावी लागते, सगळ्यात पहिली गोष्ट अशी करावी लागते की देवाकडून आपल्याला प्रसाद मिळवायचा असेल,
देवाकडून आपल्याला प्रसाद मिळवायचा असेल तर आपला सगळा उच्च अधिकार सोडून, आपली सगळी मान मान्यता सोडून, आपली सगळी प्रतिष्ठा सोडून आपल्याला लहान व्हावं लागतं, तर देव प्रसाद देतो. ही पहिली गोष्ट आहे. पहिली गोष्ट आहे, काहीच करावं लागत नाही, सगळं सोडायचं. जे काही आपलं मोठेपण असेल ते सगळं मोठेपण सोडायचं आणि सगळ्यात लहान व्हायचं. ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. गोपाळांनी काय केलंय मला सांगा ना, गोपाळांनी काय केलंय? आपला सगळा अधिकार सोडून ते गोपाळ झालेत. ही एकच गोष्ट भगवंताला भावली आहे आणि म्हणून भगवंत त्या गोपाळांना प्रसाद देतात. गोपाळ काही कोणी सामान्य आहेत का? सामान्य नाही आहेत ते. मागच्या जन्मातले कोणीतरी ऋषीमुनी आहेत, मागच्या जन्मातले जपीतपी आहेत, मागच्या जन्मातले योगी आहेत. म्हणजे मागच्या जन्मापर्यंत केलेले हजारो वर्षांचा योग, हजारो वर्षाचा जप, हजारो वर्षाचं तप, केलेली साधना, मिळवलेल्या सिद्धी, या सगळ्या त्यांनी बाजूला सोडल्या आणि भगवंताच्या संगतीचं सुख मिळावं याच्याकरता ते सामान्य गोपाळ झालेत. म्हणजे देवाच्या हातून प्रसाद मिळवण्याकरता सगळ्यात पहिलं काय करायचं असतं तर अधिकार सोडायचा आणि लहान व्हायचं. विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला. हो, सगळ्यात पहिली गोष्ट अशी असते की लहान व्हायचं असतं. आणि जर तुम्ही लहान व्हायला तयार असाल तर भगवंत तुम्हाला प्रसाद द्यायला तयार आहे. अन्यथा भगवंतानं प्रसाद दिलेला नाही, अन्यथा भगवंतानं प्रसाद दिलेला नाही. तुम्ही पहा ना, त्या देवलोकातल्या देवांनी जेव्हा भगवान परमात्म्याकडून प्रसादाची अपेक्षा केली तेव्हा भगवंताकडे आले आणि ते म्हणायला लागले की देवा, तुम्ही हा प्रसाद ह्या गोपाळांना देता आणि गोपाळांनी हा प्रसाद खाल्ला की त्या प्रसादानं त्या गोपाळांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येते. त्या ब्रह्मलोकातल्या, सत्यलोकातल्या, देवलोकातल्या देवांनी जेव्हा निरीक्षण केलं आणि या गोपाळांकडे पाहिलं तेव्हा ते विचार करतात, हे गोपाळ दिसायला फार सामान्य आहेत, गोपाळ फार दिसायला सामान्य आहेत. काही यांच्याकडं काही यांचे चांगले कपडे नाहीत, चांगलं राहणीमान नाही, काहीच नाही, काहीच नाही, अगदी सामान्य दिसायला आहेत. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र काय आहे? विलक्षण आहे, विशेष आहे. मग चेहऱ्यावरचा आनंद जर विशेष असेल तर आला कुठून? चेहऱ्यावर आनंद आला कुठून? काहीच नाही तरी पण आनंद आहे, हे विशेष आहे की नाही? सगळ्या सुखसुविधा प्राप्त असताना चेहऱ्यावर आनंद आहे, त्यात नवल वाटत नाही. पण घरी काहीच नाही, फुटकी कवडी सुद्धा ज्याच्या घरी नाही आणि 2 वेळेची खाण्याची ज्याची पंचायत आहे, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र विशेष आनंद असेल तर मात्र नवल वाटत असतं. या गोपाळांचं तसंच आहे की बाबा दिसायला हे अतिशय सामान्य आहेत पण चेहऱ्यावरचा आनंद इतका चांगला आहे की तो आनंद आपण देवलोकात राहून अनेक सुखसुविधा प्राप्त असून सुद्धा आपल्याला तो आनंद नाही आहे. मग आला कुठून? त्यांनी पाहिलं असं की कृष्ण यांना काहीतरी प्रसाद देतो, तो प्रसादाचं सेवन ही मंडळी करतात आणि त्या प्रसादानं ह्यांना आनंद प्राप्त होतो. कारण तो प्रसादाचा काय परिणाम आहे? प्रसादस्तु प्रसन्नता, हा त्याचा परिणाम आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, हा त्याचा परिणाम आहे. मग प्रसादाचा परिणाम जो प्रसन्नता आहे की नाही, तो आपल्याला या गोपाळांच्या चेहऱ्यावर दिसतो. गोपाळांच्या चेहऱ्यावर झळकणारा तो आनंद त्या देवलोकातल्या देवांनी पाहिला, कृष्णाकडे आले आणि कृष्णाला म्हणायला लागले की तू जो प्रसाद या गोपाळांना देतो की ज्याच्यामुळे गोपाळांना आनंद आहे, तो प्रसाद जरासा आम्हाला मिळेल काय? आम्हाला देता का तुम्ही? कृष्णाला सांगितलं देवांनी, आम्हाला तुम्ही प्रसाद देता काय? कृष्णाने सांगितलं काहीच हरकत नाही. अरे गोपाळांना देतो तर तुम्हाला काही देणार नाही का मी? जो प्रसाद मी गोपाळांना देतो तो प्रसाद मी तुम्हाला पण द्यायला तयार आहे, कोणतीच हरकत नाही. हरकत नाही म्हटल्यानंतर देव असं झालं ना, म्हटले असं जमत नाही, आम्हाला इथं तुम्ही गोपाळ बनावं लागेल. गोपाळ बना, प्रसाद देतो. गोपाळ बना, प्रसाद देतो. ऐकत नाहीत, ऐकत नाहीत. सगळे देव लोकातले देव कृष्णाला म्हणायला लागले, जर बऱ्या बोलानं तू आम्हाला प्रसाद देणार नसशील तर नको देऊ, आमच्या पद्धतीनं आम्ही घेऊ, आम्ही बघू काय करायचं ते करा म्हटले. सगळे देव रागावून निघून गेले आणि नंतर विचार करायला लागले, आता निघून तर आलो, प्रसाद मिळवायचा आहे, मिळवायचा कसा? मग हे कृष्ण देताना नेमका काय करतो ते पाहिलं तर म्हटले हा प्रसाद घेतो, त्या गोपाळांच्या हातावर देतो. गोपाळ हातात प्रसाद घेतात, खातात आणि जे काही उष्ट राहिलेलं आहे थोडंफार, ते उष्ट राहिलेलं होतं ते यमुनेच्या डोहात जातात, पाण्यात हात धुतात आणि मग हात धुतल्यानंतर त्यांच्या हातचं जे उष्ट असतं की नाही ते कुठं पडतं? पाण्यात पडतं. मग आपण काय करू? आपण मासे बनू. आपण काय बनू? मासे बनू. काल्याचिया असे देव जळी झाले मासे. देव जळी झाले 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 ते मासे झाले, मासे झाले. म्हणजे ते देवाच्या हातून प्रसाद मिळावा याच्याकरता ते त्या यमुनेच्या डोहामध्ये पाण्यातले मासे व्हायला तयार झाले आणि ते मासे झाले, ते मासे झाले. मला सांगावं, ज्यांना गोपाळ बनता येतं त्यांना मासेही बनता येतं, बरोबर?
त्यांना गोपाळही बनता येतं, त्यांना मासेही बनता येतं. पण मला सांगा ना, मासे होणं चांगलं की गोपाळ होणं चांगलं? गोपाळ होणं चांगलं, गोपाळ होणं चांगलं. पण हे देव, आता माझ्याकडे शब्द आहे, पण आपण दोघे पण आहात म्हणून मला काहीच बोलता येत नाही. माझ्याकडे शब्द आहे पण मला बोलता येत नाही आता. हे देव पण इतके आहेत ते की ते ते मासे झाले पण गोपाळ नाही झाले. मासे बनायला तयार झाले पण ते गोपाळ नाही बनले. गोपाळ नाही बनले, मासे झाले. मासे झाल्यानंतर कृष्णाने सांगितलं, तुम्ही चतुर बनण्याचा प्रयत्न करत असाल तर मी कोण आहे? मी तुमचा शिरोमणी आहे. म्हणजे ज्या शाळेत तुम्ही शिकताय, हे काय पाठ आहे तुमचं हो? काय पाठ आहे? म्हटले मी 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 त्याचा शिरोमणी आहे, त्याच्यामुळे मी याची सगळ्याची व्यवस्था करतो. गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो, आज प्रसाद खायचा, पण प्रसाद खाल्ल्यानंतर हातचं उष्ट धुवायला कोणीही यमुनेच्या डोहात जायचं नाही. यमुनेच्या डोहात जायचं नाही. अरे पण मग हे हाताला लागलंय ते काय करायचं? पुसोनिया हसे टिरी सांगा ते हात. तुकोबाऱ्यांनी वर्णन केलंय. ते म्हटले की एक काम करा, हाताला उष्ट लागलंय ना, ते मागच्या बाजूला पुसा, इथं इथं पुसा, असे हात पुसा. शाळेत जसं आपण लहानपणी करायचो की नाही, ती हाफ चड्डी घालून ते असे मागच्या बाजूला पुसा, पण ह्यांना देऊ नका, ह्यांना देऊ नका. आपण ज्यांना काल श्रवण केलं की नाही, पूज्य श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर, गुरुदेव याच्या मागचा भाव असा सांगत असतात. ते असं म्हणतात की ते गोपाळ बनायला तयार झाले नाही. देव लोकातले देव गोपाळ बनायला तयार झाले नाहीत. मग भगवंतानं काय केलं? गोपाळ बनायला तयार न झालेल्या त्या देवांना प्रसाद मिळू दिला नाही. एक वेळेस हा प्रसाद या भागाला दिला पण गोपाळांना नाही दिला, गोपाळांना नाही दिला असं म्हणतात. याचा अर्थ काय आहे? तुम्ही जोपर्यंत गोपाळ बनायला तयार नाही तोपर्यंत प्रसाद भगवान परमात्मा देत नसेल. तर प्रसाद भगवंताकडून मिळावा याच्याकरता सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे, आपला अधिकार सोडायचा आणि आपण लहान व्हायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. अधिकार सोडायचा आणि लहान व्हायचं. मग याच्याकरता काय करावं लागेल? आपला मोठा अधिकार सोडण्याकरता पण काहीतरी उपासना साधना करावी लागते. अधिकार येतो तोही साधनेनं, आणि आलेला अधिकार सोडावा लागतो त्याच्याकरता पण विशेष साधना लागते. त्या मोठ्या गोपाळांनी, अनुभवी गोपाळांनी या सगळ्या लहान गोपाळांना असं सांगावं की पहा, आपल्याकडच्या मोठेपणाचा त्याग करावा आणि आपल्याकडच्या मोठेपणाचा त्याग करून भगवंताकडून प्रसाद मिळावा. याच्याकरता काय करावं? याच्याकरता असं करावं की आपण ज्या इंद्रियांच्या आधारे आपलं मोठेपण आपण सिद्ध करू पाहतो, त्या सगळ्या इंद्रियांवरचा ताबा आपल्याला मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. इंद्रियांवर आपण ताबा मिळवू, इंद्रियांना आपण आपल्या हातात घेऊ, इंद्रियांवरती आपण सत्ता करू, म्हणजे त्या इंद्रियांना आपल्याला वळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या इंद्रियांना वळलं तरच आपल्याला भगवंताकडून प्रसाद मिळवता येईल. असं मार्गदर्शन त्या मोठ्या गोपाळांनी लहानांना केलंय. अभंगाचं पहिलं चरण.
चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई, बैसू जेवू एके ठाई. पण याकरता आधी काय, चला वळू गाई, चला वळू गाई, चला वळू गाई म्हणजे काय करू, चला वळू गाई, गाई वळू. गाई वळू म्हणजे काय, गाई हा शब्द पारमार्थिकदृष्ट्या विचार करत असता इंद्रियांचा निर्देशक शब्द आहे. गाई म्हणजे इंद्रिय आहेत, इंद्रिय वळणं अत्यंत आवश्यक आहे. इंद्रियांना वळायचं म्हणजे काय करायचं, गायी वळायच्या म्हणजे काय करायच्या. सामान्य गायी वळायचा असा जर आपण विचार केला तर गायी वळायच्या म्हणजे काय, सैरभैर फिरणाऱ्या ज्या गायी आहेत की नाही त्यांना योग्य रस्त्याला लावायचं, या म्हणजे काय असतं, गायी वळायच्या. मग सैरभैर फिरणाऱ्या गायींना योग्य मार्गावर लावण्याकरता गायी वळायच्या असं म्हणत असू तर सैरभैर फिरणाऱ्या इंद्रियांना भगवान परमात्म्याकडे प्रवृत्त करायचं, याला पण गायी वळणं असंच म्हणतात. आपली जी इंद्रिय आहेत की नाही, की जी इंद्रिय सैरभैर फिरतात, आपली इंद्रिय आपल्या ताब्यात आहेत का, मला सांगा बरं. आपण इंद्रियांच्या ताब्यात आहोत की इंद्रिय आपल्या ताब्यात आहेत. आपण इंद्रियांच्या ताब्यात आहोत म्हणजे इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीत. इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीत म्हणजे आपण फक्त कीर्तनात बसलेलो आहोत पण आपलं मन मात्र कीर्तनात. किती खरं बोलता आपण, किती खरं बोलता म्हणजे आपलं आपण अवघड आहे. आपलं मन काय, आपली इंद्रिय काय, हे आपल्या ताब्यात नाही आहेत. आपल्या ताब्यात नसलेली आपली इंद्रिय आहेत. मग त्यांना काय करायचं आहे, वळवायचं आहे. वळवायचं म्हणजे त्यांना प्रवृत्त करायचं भजनाकडं, त्यांना प्रवृत्त करायचं आहे भगवंताकडं. जोपर्यंत आपण आपल्या इंद्रियांना भगवंताकडं प्रवृत्त करत नाही तोपर्यंत आपण गोपाळाच्या अधिकारावर जात नाही आणि तोपर्यंत बैसू जेवू एके ठाई हे होत नाही. त्याच्याकरता आपल्याला इंद्रिय वळावी लागतील, कारण इंद्रिय वळली पाहिजेत, इंद्रियांना वळवली पाहिजेत, इंद्रियांना प्रवृत्त केलं पाहिजे. हे म्हणणं फार सोपं आहे, फार सोपं आहे, काही नाही. आपली इंद्रिय वळली पाहिजेत म्हणजे काय केलं पाहिजे, आपल्या प्रत्येक इंद्रियानं भगवान परमात्म्याकडे प्रवृत्त झालं पाहिजे. हे म्हणणं फार सोपं आहे, पण हे म्हणणं जितकं सोपं आहे तितकं ते करणं सोपं नाही आहे ना, तितकं ते करणं सोपं नाही आहे. काय केलं पाहिजे आपल्या इंद्रियाने, प्रत्येक इंद्रियाला एक एक साधना सांगितली आहे. तशी तर आपल्या इंद्रियांकडे एक एक विषय दिलेलाच आहे. आपली जी काही कर्मेंद्रिय आहेत त्या कर्मेंद्रियांचा विचार केला तर प्रत्येकाकडं एक एक विषय सुपूर्त केलेलाच आहे की नाही. विषयांचं चिंतन करत असताना शब्द स्पर्श रूप रसगंध या प्रत्येक विषयाकरता एक एक इंद्रिय आहे की नाही, मला सांगा. एक एक इंद्रिय आहे. शब्द नावाच्या विषयाचं ग्रहण करायचं असेल तर इंद्रिय कोणतं आहे, कान आहेत. बरोबर बोलत चला माझ्याशी. शब्द नावाच्या विषयाचं ग्रहण करायचं असेल तर इंद्रिय आहेत कान. स्पर्शाचं ग्रहण करायचं असेल तर इंद्रिय काय आहे, त्वचा. बरोबर. शब्द स्पर्श रूपाकरता इंद्रिय काय आहे, डोळे. शब्द स्पर्श रूप रस रसाकरता इंद्रिय काय आहे, जिव्हा. आणि गंधाकरता इंद्रिय काय आहे, आपली नासिका म्हणजे नाक. म्हणजे प्रत्येक या विषयांकरता एक एक इंद्रिय दिलेलं आहे. पण दुर्दैवानं झालं असं की आपले इंद्रिय आपण फक्त एवढ्याच विषयांपुरता मर्यादित ठेवलेत, एवढ्या विषयांपुरतेच मर्यादित ठेवलेत. आपल्या इंद्रियांना या विषयांच्या पलीकडे जाऊन भगवंताकरता काहीतरी साधना करायची आहे हे मात्र आपल्याला वारंवार सांगावं लागेल, कारण आपल्या अंतःकरणावर आत्तापर्यंत फक्त विषयांचेच संस्कार झालेत आणि केवळ विषयांचे संस्कार झालेले असल्याकारणानं आपली इंद्रिय अजून तरी भगवंताकडे वळलेली नाहीत ना. मग त्यांना वळवावं लागेल म्हणजे सांगावं लागेल की हे विषय सोडा आणि भजनाला लागा. हे प्रत्येक इंद्रिय आपल्याला सांगावं लागतं. घेई माझे वाचे, घेई माझे वाचे, घेई माझे वाचे, घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे
वाचे घेई घेई माझे 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 वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख घेई घेई माझे वाचे घेई घेई गोड नाम विठोबाचे गोड नाम गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख घेई घेई डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम सुख अशा अजून 4-5 पण लागतील. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे हे आपल्या वाचेला दिलेली आज्ञाच आहे की नाही हे वळवणंच आहे की नाही. घेई घेई माझे वाचे वाचेला सांगावं काय कर गोड नाम विठोबाचे मुखानं विठोबाचं नाम घे हे आपल्या वाचेला आपल्याला सांगावं लागतं. हो वाचेला रामकृष्णारी म्हणायला सांगावं लागत असेल तर ही पण एक मोठी शोकांतिका आहे. ही पण एक मोठी शोकांतिका आहे. आपण 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 सगळेच संप्रदायीन मंडळी आहोत. आपण सगळेच आध्यात्मिक प्रांतातली मंडळी आहोत. आपण सगळेच पारमार्थिक आहोत वारकरी आहोत आणि म्हणून आपल्याला रामकृष्णरी म्हणायला सांगावं लागत नाही. आपल्याला कोणाला सांगावं लागतं काय महाराज समोर आल्यानंतर रामकृष्णरी म्हण असं काही म्हणावं सांगावं लागतं काय सांगावं लागत नाही. पण काही काही मंडळी अशी आहेत की ज्यांना कीर्तन करायला फोन करायचा असला तरी 5 मिनिट प्रॅक्टिस करावी लागते की बाबा आता पहिलं रामकृष्णरी म्हणायचं आहे हो आपल्याला. कारण सहजासहजी ते भगवंताचं नाव मुखाला येत नाही ना. मग त्या मुखाला आपण सांगावं लागतं की घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी आणि तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. या सगळ्या अभंगाचा विचार करा. या अख्ख्या अभंगाप्रमाणे आपण जर आचरण केलं ना तर त्यांना इंद्रियांना वळवणं असंच मी म्हणेन. इंद्रियांना असं वळवायचं आहे की त्या प्रत्येकाला भगवंताकडं प्रवृत्त करायचं आहे. पण हे सांगणं जितकं सोपं आहे घेई घेई माझे वाचे सांगणं जितकं सोपं आहे डोळे तुम्ही घ्या रे सुख हे सांगणं जितकं सोपं आहे करणं तितकं सोपं नाही आहे ना. इंद्रियांना वळवणं किती कठीण आहे. इंद्रियांना वळवत असताना दुःख होतं फार. इंद्रियांना विषयांकडून काढायचं आणि विषयांकडून काढून त्यांना परमार्थाकडे प्रवृत्त करायचं ही प्रक्रिया जरी सोपी दिसत असली तरी या प्रक्रियेच्या मागे मोठं दुःख आहे. मोठं दुःख आहे. का बरं? भोगत असलेल्या विषयाचा त्याग करायचा
आणि चांगल्या विषयाचा त्याग करून आपण पूर्णतः परमार्थाकडे प्रवृत्त व्हायचं, हे बोलणं सोपं आहे, पण करणं मात्र कठीण आहे. करणं मात्र अत्यंत कठीण आहे. याच्या मागे किती दुःख आहे, यामागे किती दुःख आहे, किंवा कसं कसं दुःख सोसावं लागतं हे आपल्याला पटावं म्हणून ज्ञानोबारायांनी काही दृष्टांत दिलेत ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की इंद्रियांचा त्याग करून किंवा इंद्रियांना प्राप्त असलेल्या विषयांचा त्याग करून त्या इंद्रियांना देवाकडे वळवायचं, या प्रक्रियेमध्ये किती दुःख असतं हे सांगत असताना त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. आणि ज्ञानोबा उदाहरणाची सुरुवात करत असताना असं म्हणतात की जैसे सारसाही विघडता होय ओहावुनी वत्स काढिता का भणंग दवडिता भानयावरुनी. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलेत आपल्याला. ज्ञानोबाराय म्हणतात जैसे सारसाही विघडता. सारस नावाचा पक्षी आहे की नाही, त्याला चक्रवाक असं पण म्हणतात. तो सारस नावाचा पक्षी आहे, चक्रवाक आहे, त्याची जी जोडीदार असते तिला चक्रवाकी म्हणतात. चक्रवाक आणि चक्रवाकी त्याला सारस म्हणतात. आता हे सारस पक्षाचं जे जोडपं आहे की नाही, त्या सारस पक्षाच्या जोडप्याचं असा विशेष आहे की ते दोघेही दिवसभर एकत्र राहतात. दिवसभर ते दोघे एकत्र राहतात, पण संध्याकाळ झाली की ते विभक्त होतात. त्यांना तसा शाप आहे. संध्याकाळ झाली की ते विभक्त होतात आणि संपूर्ण रात्रभर ते दोघेही एकामेकाच्या विरहानं व्याकुळ होऊन दुःख भोगत राहतात. आणि पूर्ण दुसरा दिवस उजाडला की परत सकाळ झाल्यावर परत एकत्र येतात. मग दिवसभर एकत्र राहिलेलं एकत्र राहिलेलं जोडपं, ते सारस पक्षाचे नरमादी दिवसभर एकत्र राहिले, दिवसभर एकत्र फिरले, दिवसभर एकत्र खाल्लं, दिवसभर एकत्र क्रीडा केल्या. आणि दिवसभर एकत्र राहिलेले ते जोडपं संध्याकाळ होत असताना जेव्हा ते विभक्त होतात, तेव्हा ते दोघेही एकामेकापासून विलग होत असताना त्यांच्या अंतःकरणाला जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख साधकाला आपली इंद्रिय विषयांपासून काढून देवाकडे लावत असताना होत असतं म्हटले. तेवढं दुःख होतं. त्यामुळे ते दुःख पहा तुम्ही, त्या सारस पक्षाच्या जोडप्याला वेगळं होत असताना त्यांच्या दुःखाची आपण कल्पना करा. एखाद्या व्यक्तीसोबत आपण 7-8 दिवस तीर्थयात्रेला गेलो आणि त्यांचं आपलं फार चांगलं जर जुळलं, तर अगदी तीर्थयात्रेच्या शेवटच्या दिवशी आपण विलग होत असताना रडतो की नाही सांगा? रडतो की नाही? आता आपण सप्ताहामध्ये आहात, 8 दिवस आपण एकत्र राहिलात, आपण पारायण केलं, प्रवचन ऐकलं, कीर्तन ऐकलं, काकडा केला, हरिपाठ केला, तरी पण काल्याच्या दिवशी सगळं संपत असताना आपण काहीतरी विरह व्यक्त करतो की नाही? मग ते तर जोडपं आहे, ते दोघे दिवसभर एकत्र आहेत आणि संध्याकाळी विलग होत असताना त्यांच्या अंतःकरणाला जितकं दुःख आहे तितकंच दुःख या साधकाला होतं की जेव्हा तो इंद्रिय विषयांपासून काढतो आणि देवाकडे त्याला वळवायचं असतं. हे दुःख फार मोठं आहे. ज्ञानोबाराय अजून तीव्रता वाढवतात. जैसे सारसाही विघडता, हे नाही तर होय ओहावुनी वत्स काढिता. गाईचं आणि वासराचं उदाहरण दिलेलं आहे. गाय वासराचं उदाहरण आहे. काय आहे? ते नवीन वासरू जन्माला आलं आणि नवीन वासरू जन्माला आल्यानंतर गाईला पाना फुटतो. तो वासरा करता की मालका करता? वासरा करता पाना फुटतो. आणि मालकांना पण हे पक्क माहिती असतं की जोपर्यंत वासराला पुढत करत नाही तोपर्यंत गाईला पाना फुटणार नाही. आणि म्हणून तो मालक काय करतो, त्या वासराला पुढं करतो आणि त्या स्तनाला बिलगू देतो. मग ते वासरू स्तनाला बिलगलं की वासराच्या करता गाईला पाना फुटतो. गाईला पाना फुटला आणि त्या गाईच्या स्तनाला पाना फुटलाय हे मालकाला कळलं की मालक काय करतो? वासराला काढून घेतो. बरोबर की नाही? म्हणजे आपलं काम झालंय हे कळलं की वासराला बाजूला केलं जातं. बरं का? ही पद्धत आहे मालकाची. त्या मालकाचं काही वासरावर प्रेम नसतं, तेव्हा त्या वासराला काही नाही, झालं आपलं काम, पाना फुटला, आता बाजूला करा. मग त्या वासराला गाईच्या स्तनापासून वेगळं केलं जातं. आपल्या आईच्या स्तनापासून आपलं पोट भरण्याकरता जी क्रिया चालू आहे त्याच्यापासून वेगळं करत असताना त्या गाईच्या अंतःकरणाला आणि त्या वासराच्या अंतःकरणाला जितकं दुःख होतं तितकंच दुःख साधकाला आपली इंद्रिय विषयांपासून काढून परमार्थाकडे प्रवृत्त करत असताना होत असतं म्हटले. ते दुःख फार मोठं आहे. बरं, हे पण नाही पटलं, ज्ञानोबाराय अजून दृष्टांत देतात. ज्ञानोबाराय म्हणतात ना 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 भणंग दवडिता भानयावरुनी. एक उपाशी माणूस आहे, 15-20 दिवसाचा उपाशी माणूस आहे. फिरत राहिला, काहीतरी खायला मिळावं म्हणून उपाशी आहे. खायला मिळालेलं नाही, प्यायला मिळालेलं नाही. आता एखादं गाव समोर दिसतंय, समोर दिसलेल्या गावात जर गेलो तर मला काहीतरी खायला मिळेल म्हणून त्यानं गावात प्रवेश केला. गावात प्रवेश केल्यावर एखाद्याला विचारलं त्यानं की बाबा 15-20 दिवसाचा उपाशी मला काही खायला मिळेल काय? त्यानं सांगितलं एक काम कर,
एक काम कर, या गावचा जो मोठा सावकार आहे की नाही, त्या सावकाराच्या घरी आज मोठी पंगत आहे सगळ्यांकरता. तू जर तिथं गेलास तर तुला पंचपक्वानाचं जेवण खायला मिळेल. हा त्या घरी गेला, बघितलं सगळ्या पंक्ती सुरू आहेत. त्याच्यामध्ये एक 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 मोठी पंगत बसलेली आहे, मोठी पंगत बसली आहे. आणि त्या पंक्तीला बसलेल्या माणसांकडे बघितलं, बाबा मोठी मोठी लोक पंक्तीला बसलेली आहेत. आणि त्या पंक्तीमध्ये एक जागा शिल्लक आहे. आणि एक जागा शिल्लक आहे, याला हा विचार करायला लागला, बहुतेक देवानं ही जागा माझ्याकरताच शिल्लक ठेवलेली असावी, म्हणून तो त्या ठिकाणी जाऊन बसला. तो तिथं जाऊन बसला, त्याच्यासमोर पात्र आलं. कोण आहे हा बसलेला, कोण आहे? 15-20 दिवसाचा उपाशी, हे तुम्ही ध्यानात ठेवा बरं का. तो 15-20 दिवसाचा उपाशी बसलाय. समोर ताट आलं, पात्र आलं, समोर पात्र आणून ठेवलं. पात्र आणून ठेवलं, वाढणाऱ्यांनी वाढायला सुरुवात केली. अगोदर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, मीठ वाढलं. त्याच्यानंतर मग कोशिंबिरी वाढली, त्याच्यानंतर पापड लोणचं वाढलं, त्याच्यानंतर वरण भात वाढलं, मग 2 भाज्या वाढल्या, चपाती वाढली, भाकरी वाढली. त्याच्यानंतर मग अजून चमचमीत काहीतरी असावं म्हणून भजी आणून ठेवली, मग श्रीखंड आणून ठेवलं, मग बासुंदी आणून ठेवली. इतकं पुरे की अजून वाढू? तुम्ही म्हणत असाल तर मी वाढतो अजून. मला काय फक्त बोलायचंच आहे पदार्थ. तुम्ही म्हटलात की मी पदार्थ वाढवतो. मग त्यानं थोडीशी अजून जिलेबी आणून ठेवली, 2-3 पद्धतीचा भात आणला. हे असं ताट व्यवस्थित पंचपक्वान्नानं भरलं. पंचपक्वान्नानं भरलेलं ताट समोर दिसतंय. पाण्याचा ग्लास आणून ठेवलाय. 15-20 दिवसाचा उपाशी आहे. फक्त हातावर पाणी घ्यायचं आणि पुंडलिक वरदा करायचं आहे की मग आपण पहिला घास खाणार आणि 15-20 दिवसाचा जो आपला उपास होता तो सुटणार आणि आपण तृप्त होणार, असं त्याच्या मनाला वाटलं. आणि एवढ्याच सावकार आला आणि म्हणायला लागला, ही पंगत तुझ्यासाठी नाही, उठ उठ, ही पंगत काय तुझ्यासाठी नाही आहे म्हटले. हे मोठ्या लोकांची पंगत आहे, उठ उठ. त्याला उठवलं. मला सांगा, 15-20 दिवसाचा माणूस, उपाशी माणूस, आणि समोर पंचपक्वानानं भरलेलं ताट दिसत असताना जर त्याला त्या ताटावरून उठवलं तर किती दुःख होईल हो, किती दुःख होईल. जेवढं दुःख त्या 15-20 दिवसाच्या उपाशी माणसाला भरल्या ताटावरून होत असताना होत असतं, तेवढंच दुःख ह्या साधकाला आपली इंद्रिय विषयांपासून काढून परमार्थाकडे प्रवृत्त करताना होत असतं. अशी ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरणं दिलेली आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हेही पटत नसेल तर अजून पुढं बोलतो, अजून पुढं बोलतो. काय काय आहे? जैसे माते पुढवणी बालक, काले नेता एकुलता एक, होय का उदक तुटता मिना. ज्ञानेश्वर महाराजांनी 2 उदाहरणं अजून दिलेली आहेत. असं समजा की एखादी आई आहे आणि आईचं एकुलतं एक लेकरू आहे आणि सकाळी एकत्र येणार आहे. दुःख आहे पण तीव्रता कमी आहे. पुढं काय आहे? गाय वासराचा. वासरापासून ते गायीला तो वेगळं करतो, गाईला वेगळं करतो, वासरू काढून बाजूला नेतो आणि दाव्याला बांधून ठेवतो. पण त्याचं दूध काढून झालं की परत तो गाईला बिलगू देतोच की नाही, किंवा नाही तेव्हा तर पुढच्या वेळेला परत बिलगू देणारच आहे की नाही. म्हणजे परत त्या वासराला गाईचे स्तन मिळणारच आहे, दूध प्यायला मिळणारच आहे. दुःख जरी झालेलं असलं तरी तीव्रता कमी आहे. पुढं दृष्टांत कोणाचा आहे? उपाशी माणसाचा. त्याला त्या ताटावरून उठवलं, त्या मालकानं, सावकारानं त्याला ताटावरून उठवलं. पण ताटावरून उठवलं म्हणजे जेवायला दिलंच नाही असं नाही. त्याला सांगितलं, ही पंगत तुझ्याकरता नाही आहे, तू एक काम कर, तू पलीकडच्या पंक्तीत बस, तू पलीकडच्या पंगतीत बस आणि तिथं मी तुला वाढायला सांगतो. याचा अर्थ त्याला दुःख झालंय पण पुन्हा काहीतरी सुखाची प्राप्ती आहेच आहे. मातेकडून त्या बालकाला जेव्हा काळ घेऊन गेला तेव्हा लेकरू गेल्याचं दुःख आईला होतं, नक्की होतं. पण तुम्ही पहा, मनुष्याच्या स्वभावाच्या अनुसार एक एक दिवस, महिना, वर्ष पुढं 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 सरकत गेलं की अंतःकरणातलं ते दुःख कमी कमी होत जातं की नाही, कमी 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 होत जातं. कदाचित असं पण होतं की कालांतरानं ते दुःख एखाद्या क्षणाला ती आई विसरूनही जाते, कारण आपलं कालक्रमण पुढं चालत 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 राहतं. म्हणजे आत्तापर्यंतची दुःख अशी आहेत की ती दुःख सहन करण्याच्या योग्यतेची आहेत, सहन करण्याच्या पात्रतेची आहेत, सहन करू शकतो. पण ज्ञानोबाऱ्याने जिथं समारोप केलाय ना, ते दुःख मात्र अत्यंत असहनीय असं आहे. काय समारोप केलाय? माशाचा आणि पाण्याचा. मला सांगा, पाण्यातून बाहेर काढल्यानंतर माशाला दुःख होतं की होत नाही? मी म्हणतो नाही होत. माशाला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर दुःख होत नाही. का होत नाही? कारण आत्तापर्यंत बाकी सगळे दुःख भोगण्याकरता शिल्लक राहत होते. आत्तापर्यंत 4 जण दुःख झालेलं दुःख भोगण्याकरता शिल्लक राहत होते. पण हा जो मासा आहे की नाही, त्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तो दुःख भोगण्याकरता शिल्लकच राहत नाही. इतकं दुःख होतं की त्याचं मरण तो पत्करतो, त्याला दुःख भोगण्याकरता तो शिल्लक राहत नाही. मग माशाला पाण्यातून बाहेर काढत असताना जितकं दुःख होतं
तितकंच दुःख इंद्रिय वळवत असताना साधकाला होत असतं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून मी म्हटलो की इंद्रिय वळवणं हे म्हणणं जरी सोपं असलं तरी इंद्रिय वळवणं हे करणं मात्र फार कठीण आहे, फार कठीण आहे. ते सहजासहजी शक्य होत नाही. अशा सगळ्याचा आपण विचार करा. इंद्रिय आपल्या ताब्यात नाही आहेत आणि त्या इंद्रियांना ताब्यात आणायचं हे कठीण आहे. पण त्या इंद्रियांना ताब्यात आणणं शक्य झालं किंवा झालंच पाहिजे तरच बैसू जेऊ एके ठाई हे होणार आहे. मग बैसी जेऊ एके ठाई हे होण्याकरता आधी काय, चला वळू गाई, इंद्रियांना वळावं लागेल. इंद्रियांना वळलं की मग भगवान परमात्म्याच्या सोबत बैसू जेऊ एके ठाई, त्याच्यानंतर बसणं होईल, त्याच्यानंतर एकत्र प्रसाद होईल. तो प्रसाद मिळवण्याकरता आपल्याला हे पहिलं करावं लागेल. जसं हे करावं लागेल मग मग त्यांनी सगळ्यांनी विचारलं की बाबा नाहीच आपल्याकडून जर समजा इंद्रियांचं वळणं झालंच नाही, आपल्याकडून इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणं आलं तर मग त्याचा परिणाम काय होतो. त्याचा परिणाम ते गोपाळ असं म्हणतात की त्याचा परिणाम तोच होतो की जो आपण आत्तापर्यंत भोगत आलेलो आहोत. अरे आत्तापर्यंत आपल्याला भगवंताचा प्रसाद मिळाला नव्हता, त्याला कारणच हेच होतं की आत्तापर्यंत आपण इंद्रियच वळली नाहीत, इंद्रियांना ताब्यात ठेवलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला अनेक जन्मांमध्ये आपल्याला निरनिराळ्या ठिकाणी फिरावं लागलं. नुसतं फिरावं लागलं असं नाही, आपल्याला दुःख घेऊन फिरावं लागलं. हा मागच्या जन्माचा असलेला अनुभव व्यक्त केलेला आहे अभंगाचं दुसरं चरण. बहु केली वणवण पायपिटी झाला शीण. बहु केली वणवण पायपिटी झाला शीण. काय परिणाम झाला. आत्तापर्यंत जी वणवण आपल्याकडून झाली त्याचा परिणाम म्हणजे एक तर पायपीट झाली आणि दुसरं म्हणजे शीण झाला. पायपीट झाली म्हणजे उगाच येरझारा झाल्या, काही त्याच्यातून हाताला लागलं नाही. काम घेऊन गेलो आणि त्याच्या हाताला काहीच लागलं नाही की मग म्हणत असतो पायपीट झाली. उगाच गेलो, उगाच फेरा झाला, उगाच येरझार झाली. हे काम न झाल्याचं होतं काय, आपलं काम सिद्धीला गेलं नाही की माणूस असं म्हणत असतो आणि त्याचा परिणाम आपल्याला क्षीण प्राप्त होतो. बहु केली वणवण, आत्तापर्यंत काय कमी वणवण केली काय. गोपाळ म्हणतो आत्तापर्यंत काय कमी वणवण केली, बहु केली, भरपूर केली, भरपूर केली. फक्त गोपाळांनीच केली की आपणही केली मला सांगावं. आपणही केली. आपण तरी काय कमी वणवण केली का. आपली वणवण केली असं नाही, आपली अजून सुरूच आहे. आपली अजून सुरूच आहे वणवण. आपली कुठं वणवण संपली आहे, आपलं चालूच आहे, अजूनही चालूच आहे. वणवण वणवण चालूच आहे. आपण 20शीत आलो तरी वणवण सुरूच आहे, 25शीत गेलो तरी वणवण सुरूच आहे. आपली 35शी ओलांडली तरी वणवण सुरूच आहे, 50शी गेली तरी वणवण सुरूच आहे. 58-60ला आपल्याला डिक्लेअर केलं की आता तुम्ही रिटायर्ड तरी वणवण सुरूच आहे.
सुरूच आहे, कुठं संपली आपली. आणि जेवढी काय आहे, तुम्हाला एक समीकरण आहे, सगळ्या संतांनी सांगितलेलं समीकरण आहे, जितकी जास्त वणवण तितका जास्त शीण. हे समीकरण सांगितलंय, जितकी जास्त वणवण तितका जास्त शीण. वणवण अधिक अधिक शीण. जेवढं जास्त फिरणं तेवढं जास्त शीण होत असतो. वाट्याला दुःख आलं, कारण काय, हिंडणं भरपूर आहे, सगळ्यांच्या परिचयाचं असलेलं प्रमाण आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला. तुम्ही पहा, त्याच्यात फार स्पष्ट सांगितलंय महाराजांनी, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. मला पुढचं महत्वाचं आहे, हिंडता दिशा क्षीण पावला. हे प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे की नाही, हिंडता दिशा क्षीण पावला. जेवढं जास्त हिंडणं आहे, माया वेष्टीला जीव माझा पुढचा भाग राहिला, तो पुढचा भाग राहिला. मला फार पुढचं मागचं महत्वाचं नाही आहे, मला इतकंच महत्वाचं आहे की हिंडता दिशा क्षीण पावला. हिंडणं आणि क्षीण हे समीकरणच आहे. तुम्ही काही केलं ते मिटत नाही, काही केलं मिटत नाही. आपल्याला म्हटलेलं आहे की नाही, हिंडता गव्हाने गा क्षीणालो येर जारी. न मिळेची दाता कोणी जन्म दुःखाने वारी. संतामुखी तोची दाखवा हारी. संतामुखी पांगुळ पाय देतो नांदे पंढरपुरी. दाते हो दान करा जाते पंढरपुरा. न्याम जाते थवर दाते हो. वरच द्या सा. हिंडता गव्हाने गा शिणलो येर झारी, असं म्हटलेलं आहे. न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी. हे ठरलेलंच आहे. हिंडता गव्हाने गा शिणलो येर झारी, हे ठरलेलंच आहे. हिंडता गव्हाने गा शिणलो येर झारी, हे ठरलेलंच आहे. हिंडता गव्हाने गा शिणलो येर झारी, हे ठरलेलंच आहे. अजून 4 साली जरी म्हटलो तरी हे ठरलेलंच आहे की हिंडता शीण पावतो. याच्यात काहीच बदल होत नाही. जितकं जास्त हिंडणं आहे तितका जास्त शीण हा होणारच आहे. आणि मग हिंडणं आणि शीण हे जर समीकरणच असेल तर आत्तापर्यंत बरीच केली आपण. आत्तापर्यंत असं हिंडणं बऱ्याच वेळा झालंय, अशी वणवण आपण खूप केली आहे. आणि त्याचा परिणाम असा झालाय की पायपिटी झाला शीण. आपल्याला पायपीट करावी लागली, आपल्याला शीण भोगावा लागला, दुःख भोगावं लागलं. हे कसला परिणाम आहे तर वणवण केली. आणि वणवण का झाली, इंद्रियांचं दमन न केल्यामुळे आपल्याला वणवण करावी लागली. विठ्ठला 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 ठाला विठाला विठाला. इंद्रियांना वळली, इंद्रियांना ताब्यात ठेवली, म्हणून आपल्याला वणवण करावी लागली. आणि म्हणून त्याचा शीण आपल्याला झाला, दुःख आपल्याला भोगावं लागलं. अहो, त्या इंद्रियांना न वळल्यामुळे परिणाम काय झाला की इंद्रिय देवाकडे गेली नाहीत. आणि इंद्रिय देवाकडे न जाता इंद्रिय कुठं गेले, इंद्रिय नको नको त्या विषयांकडे गेले. आणि इंद्रिय जेव्हा नको नको त्या विषयांकडे जातील तेव्हा त्याचा परिणाम काय, खांदे भार, पोटी भूक, काय खेळा याचे सुख, काही नाही. त्याचा परिणाम खांदी भार आहे, त्याचा परिणाम पोटी भूक आहे. खांद्यावर भार आणि पोटात भूक. खांद्यावर भार, पोटात भूक. खांद्यावर कसला भार आहे, निरनिराळ्या विषयांना भोगण्याचा भार आहे. आणि पोटात भूक मात्र कसली आहे, भगवंताच्या प्रसादाची आहे. काय हे समीकरण जुळत नाही की नाही. म्हणजे भार घ्यायचा विषयांचा आणि भूक घ्यायची प्रसादाची, चालत नाही. त्याच्याकरिता इकडंच यावं लागेल, काय खेळायाचे सुख. आणि जेव्हा इंद्रिय शिथिल होतात, जेव्हा इंद्रिय गलित गात्र होतात तेव्हा खेळण्यात फार काही सुख राहत नाही.
खेळण्यात फार सुख राहत नाही. मग तुकाराम महाराज आता या मोठ्या गोपाळाच्या मुखातून सगळ्यांना जाग करताना असं म्हणतात, तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. आता एक काम करा, आता काय करावं लागेल, आता धावा. धावा म्हणजे काय करा, आता त्वरा करा. कशा करता त्वरा करा, इंद्रिय वळण्याकरता त्वरा करा, परमार्थ मार्गात प्रवृत्त होण्याकरता त्वरा करा, भगवंताच्या भजनाला लागण्याकरता त्वरा करा, या सगळ्या इंद्रियांना परमार्थ मार्गामध्ये आणण्याकरता त्वरा करा. हे जर आपल्याकडून झालं तर तुकोबाराय म्हटले मग अवघे बरवे, मग काही नाही, मग सगळं चांगलं होईल. पण मग सगळं चांगलं व्हावं याच्याकरता बैसू जेऊ एके ठाई याच्याकरता आणि मग अवघे बरवे याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल, साधना करून आपल्याला इंद्रियांना स्वतःच्या ताब्यात ठेवावं लागेल. ते एकदा का झालं की एक आपलं बरं होईल. आणि बरं होईल म्हणजे काय होईल, तर भगवंताकडून आपल्याला प्रसाद मिळेल. तो प्रसाद आपल्याला मिळावा याकरता त्याच्या चरित्राचा थोडा उच्चार करणं हे कर्मप्राप्त आहे. थोडंसं चरित्र पाहू आणि आपण थांबू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, बोला बोला, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, बोला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरिविठ श्री ज्ञानदेव. निगुण नाम माझे वाणी तुझे, वर्णी गुण नाम माझे वाणी तुझे, माझी वाणी तुझे, वर्णी गुण नाम माझे वाणी तुझे, वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम. ऐसे दे प्रेम काय कळा, ऐसे दे प्रेम काय कळा, माझे वाणी तुझे, वर्णी गुण नाम माझे वाणी तुझे, वर्णी गुण नाम. ऐसे दे माझी वाणी, वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे, नाम. माझी वाणी तुझे, वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवंतानं गोकुळात जे चरित्र केलंय त्या चरित्राचा उच्चार करणं हे क्रमप्राप्त आहे. फारसा काही उच्चार न करता अगदी थोडक्यात भगवान परमात्म्याचं चरित्र पहा. सगळ्यांना देवाचं चरित्र ठाऊक आहे, कृष्णाचं चरित्र माहिती नाही असा कोणीच माणूस या ठिकाणी नाही. बरं, एकदा ऐकलंय असंही नाही, वारंवार देवाचं चरित्र आपण सगळे जणांनी ऐकलेलं आहे. फक्त इतकंच आहे की कृष्णाचं गोकुळातलं लहानपणीचं बाल्यावस्थेतलं असलेलं जे चरित्र आहे ते इतकं सुंदर आहे, इतकं आपल्याला रममाण करणार आहे की एकदा देवाचं चरित्र ऐकलं की संपलं असं होत नाही. ते परत ऐकावं असं वाटत असतं की नाही, पुन्हा श्रवण करण्याच्या योग्यतेचं आहे. म्हणून आपल्याला वाटतं ते आपण परत ऐकावं. कुठलं चरित्र ऐकायचं, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळातलं चरित्र हे अत्यंत रमणीय चरित्र आहे. मथुरेत भगवान परमात्मा वसुदेव देवकीच्या पोटी 8वं लेकरू म्हणून अवताराला येतात. आणि मग वसुदेवाला कृष्णानं असं सांगितलं की नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. मग वसुदेवानं कृष्ण परमात्म्याला नंदाच्या घराला नेऊन पोहोचवलं
आणि नंदाच्या घरची माया इकडं मथुरेत घेऊन आले आणि मथुरेमध्ये त्या कंसाच्या हातातून माया सुटली आणि मग तिनं आकाशवाणी केली की तुझं लागी वधी उपजला मज आधी. आणि मग त्याला असं कळलं की बाबा आपल्याला मारणारा अजूनही सुरक्षित आहे हे त्याला कळलं. मथुरेमध्ये अवतार झाला तो मायेचा आता आणि गोकुळामध्ये अवतार झाला तो कृष्णाचा. दोन्हीकडचं वातावरण तुम्ही कसंही पहा. मथुरेत माया गेली म्हणून तिथलं वातावरण भीतीचं आहे आणि गोकुळात देव आला म्हणून गोकुळातलं वातावरण आनंदाचं आहे. मायेमध्ये माया कुठं आहे? मथुरेत आहे. मथुरेतलं वातावरण कसं आहे? भीतीचं आहे. आणि गोकुळात कोण आहे? देव आहे. मग गोकुळातलं वातावरण कसं आहे? आनंदाचं आहे. म्हणजे काय लावायचा अर्थ इतकंच लावायचा, जिथं जिथं माया तिथं तिथं भीती आणि जिथं जिथं देव तिथं तिथं आनंद. इतकं सोपं आहे. जिथं देव तिथं आनंद. देव म्हटला की आनंद आणि माया म्हटला की भीती. मायेच्या ठिकाणी काय आहे? भीती आहे. माया म्हणजे काय आहे? माया म्हणजे काय? जे सांगता येत नाही तिलाच माया म्हणतात. जी सांगता येत नाही तिला काय म्हणतात? माया म्हणतात. बरं, माया जरी आपल्याला दिसत नसली तरी मायेचा विलास असलेला हा जो प्रपंच आहे तो तर आपल्याला दिसतो की नाही? हा प्रपंच म्हणजे काय आहे? मायेचा विलास म्हणतात. मायेचा विलास म्हणजे हा जर प्रपंच असेल तर हा प्रपंच म्हणजे कोण आहे? मायाचा आहे. प्रपंच म्हणजे कोण आहे? मायाचा आहे. मग प्रपंचाची आपल्याला भीती वाटायला पाहिजे की नाही वाटायला पाहिजे? वाटायला पाहिजे. पण आपण इतके शूर आहोत, आपण इतके शूर आहोत की आपल्याला या मायेची अजिबात भीती वाटत नाही. आपल्याला कोण आपल्यापैकी कोण प्रपंचाला घाबरला मला सांगा बरं अजून? शुकदेवांसारखा कोण घाबरलाय प्रपंचाला? कोणीच नाही. आपण बलवान आहोत फार. आपण फार शूर. आपण घाबरत नाही. आपण घाबरत नाही. प्रपंचाची भीती वाटते, मायेची भीती वाटते. जिथं माया आहे तिथं भीती आहे, हे समीकरण आहे. आणि जिथं देव आहे तिथं आनंद आहे. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले आणि अख्ख्या गोकुळानं त्याचा आनंद व्यक्त केला. गोकुळेच्या सुखा अंतपार नाही लेखा. गोकुळामध्ये मला सांगा ना, अख्ख्या गोकुळानं आनंद व्यक्त केला. काय कारण आहे? लेकरू कुणाच्या घरी? नंदाच्या. आणि आनंद कुणी केला? होतं का आपल्याकडं असं? स्वर कानाला लागत नाही. कोणाची रचना ही? हां, नाथ महाराजांची आहे का? बरं, माझ्या परिचयाची नाही म्हणून विचारून घेतलं, बाकी काही नाही. काय आहे? भगवान परमात्मा अवताराला आले. कुणाकडं? हे नंदाच्या घरी अवताराला आले. देव आला घरा नंदाची या गावा, धन्य त्याच्या दैवा देव आले. बालक्रीडा तुकाराम महाराज म्हणतात. देव नंदाच्या घरी आले. तुम्ही पहा, प्रत्येक वेळा असाच उच्चार आहे. जेव्हा जेव्हा देव आले असं म्हटलंय तेव्हा तेव्हा नंदाच्याच घराला म्हटलंय. नंदाच्याच घराला म्हटलंय. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. हे नंदा घरीच म्हटलंय. मग प्रत्येक वेळेला नंदा घरीच का हो? वसुदेवा घरी का नाही? हे जन्माला कोणाच्या पोटी आलेत? तसं वसुदेवाच्या पोटी ना. मग वसुदेवाचं नाव कधीतरी घ्यायला पाहिजे की नाही? नंदाचंच का बरं नेहमी घेतलंय? ते एवढ्या करताच घेतलंय कारण देव बालक म्हणून आले ते नंदाच्याच घराला. वसुदेवाकडं बालक म्हणून नाही आले ना. वसुदेवाकडं येत असताना आधी 8 वर्षाची मूर्ती म्हणून उभे राहिले. मी कोण आहे याची जाणीव करून दिली
आणि मग देवकीच्या आग्रहानं भगवान परमात्मा लहान झाले आणि मग ते पुत्र म्हणून जन्माला आले. नंदाचं असं काही आहे का? असं काही नाही. नंदाच्या घरी येत असतानाच ते बालक म्हणून जन्माला आले. बालक म्हणून जन्माला आले आणि अख्ख्या गावानं आनंद केला. माझा विषय असा सुरू होता की लेकरू जन्माला आले नंदाच्या घराला आणि आनंद मात्र केलाय अख्ख्या गावाने. तर त्याचं कारण काय? अख्ख्या गावानं आनंद करण्याचं काय कारण आहे? आपल्याकडे असं होतं का, लेकरू ज्याच्या घरी जन्माला आलं त्याच्याच घरी आनंद असतो की अख्ख्या गावाला असतो? त्याच्याच घरी असतं. अख्ख्या गावाला होण्याचं कारण काय? काहीच नाही. ज्याच्या घरी जन्माला आलं त्याच्या घरी आनंद, त्याच्या घरी मोठा आनंदाचा सोहळा असतो. ते बारसं जोरात केलं जातं, बरोबर की नाही? बारसं जोरात, त्यातल्या त्यात मुलगा झाला तर अजून जोरात. अजून पण अशी मेंटॅलिटी आहे बऱ्याच लोकांची. मुलगा झाला की अजून जोरात, बारसं जोरात. जोरात म्हणजे सगळी सोय, सगळी सोय म्हणजे भजनाची वगैरे. आपल्याला तेवढंच कळतं, भजनाची वगैरे मोठी सोय ना, मोठी सोय. काय किती लोक नवीन लेकराचं स्वागत भजनानं करतात मला सांगा ना? किती लोक करतात? मी नेहमी आग्रह करत असतो, अरे आपल्यामध्ये जो नवीन जीव जन्माला येतो की नाही, तर त्या नवीन जीव जो जन्माला आलाय त्याचं स्वागत भगवंताच्या भजनानं केलं पाहिजे. त्याचं स्वागत भजनानं केलं पाहिजे. आला ना, मग त्याच्या पाचवीला त्याच्या बारशाला आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. त्याच्या पाचवीला बारशाला भजन केलं पाहिजे. कारण पाचवीला बारशाला भजन केलं तर तो पुढे हरिपाठात नाचेल. आता ज्याच्या पाचवीला डीजे वाजतो तो हरिपाठात माझ्या मागे इथं कसा उभा राहील मला सांगा? शक्यता तरी आहे का? नाही ना. अहो भजन केलं पाहिजे. त्या गोकुळातल्या लोकांनी ते केलेलं आहे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करीती कथा, गाती गाणे. हे कृष्ण परमात्म्याच्या स्वागताची ती सगळी पद्धत आहे. म्हणजे नवीन जीव जन्माला आला की त्याचं स्वागत भजनानं करायचं आहे. हे कृष्ण कथेतून आपल्याला शिकायचं आहे. एक एक तुम्ही तात्पर्य पाहत चला ना. भगवान परमात्माला अख्ख्या गावानं आनंद केला. का केला? देव आल्याचा परिणाम फक्त नंदाच्याच घरावर झाला असं नाही आहे. देव आल्याचा परिणाम अख्ख्या गोकुळावर झाला. काय काय परिणाम झाला? तुकोबारांनी सगळे परिणाम चांगले चांगले सांगितले. मी फक्त सांगून जातो. पहिला परिणाम असा झाला की चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. पहिला परिणाम काय परिणाम झाला? चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. चिंता गोकुळाच्या बाहेर पळाली. आता गोकुळवासियांना चिंता नाही. चिंता नाही, कारण सगळ्यात मोठं दुःखाचं कारण काही असेल तर ते चिंता आहे. सुभाषितकार म्हणतात, चिंता समम नास्ति शरीर शोषणम. शरीराचं शोषण करणारी सगळ्यात मोठं तत्व काही असेल तर ते चिंता आहे. ज्याला चिंता आहे त्याच्या शरीराचं शोषण होतं. 2-4 वर्षापूर्वी धडधाकट दिसत होता आणि 2-4 वर्षांनी तो असा बारीक बारीक दिसायला लागला की लोक सहजच त्याला जाऊन विचारतात, का रे 2 वर्षाचा पूर्वी तर चांगला धडधाकट होता, आता बारीक दिसायला लागला, तुला काही चिंता आहे का? कारण चिंता म्हटली की बारीक 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 होत जातो. आणि प्रत्येकाच्या वाट्याला चिंता आहेच. कोण असं आहे की ज्याच्या वाट्याला चिंता नाही सांगा? प्रत्येकाला चिंता आहे. प्रपंचामध्ये चिंता कोणाचाच पाठलाग सोडत नाही. प्रत्येकाच्या पाठी चिंता आहेच. बरं, प्रपंचात चिंता यात काय नवल आहे? परमार्थात पण चिंता आहेच. परमार्थात चिंता यात काय नवल आहे? कीर्तनात बसला तरी चिंता आहे की नाही? मला सांगा, आहे की नाही? तुम्हाला चिंता आहे की नाही? मी तुम्हाला सिद्ध करून दाखवीन. कीर्तनात बसलेल्याला पण चिंता आहे. कसली चिंता आहे? यांनी 9:15 सुरू केलंय, हे 11:15 तरी थांबतील ना? याची काय आहे? चिंताच आहे ना. आम्हाला चिंताच आहे ना. फार मोठी चिंता आहे. व्यवस्थापकांना तर फार मोठी चिंता असते याची. त्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांच्यावर जबाबदारी आहे. म्हणून चिंता आहे. चिंता कोणाला सोडलंय? कोणाच सोडलं नाही. चिंता शरीराचं शोषण करते आणि तीच चिंता दुःख आपल्या गोकुळातून बाहेर गेली याचा त्यांना सगळ्यात मोठा आनंद आहे. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. इतकंच नाही, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्य असं त्रास आला. तुकाराम महाराज म्हटले, अहो घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. फक्त नंदाच्या घरी लक्ष्मी आली असं नाही, घरोघरी, प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या घरी. बाबा आमच्या परिसरात कीर्तन असताना की मी म्हणत असतो, प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी आली म्हणजे काय? एकत्र टोकन आलं सगळ्यांना, एकत्र टोकन. आमच्याकडे तसंच आहे. काल मी ते उरणला कीर्तन केलं, उलव्याला. नवीन मुंबई जे एअरपोर्ट झालं की नाही, स्वर्गीय दिबा पाटील एअरपोर्ट, नवी मुंबईचं ते जे एअरपोर्ट आपण तुम्ही पाहाल तर तिथून उठवलेली जी काही गावं आहेत ना, त्या सगळ्या गावांकडे जर बघितलं ना तर मला तेच वाटतं, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. तुम्ही बघा तिकडची गावं, एकदा जाऊन बघा तुम्ही. काय काय मंदिरं केली आहेत त्यांनी, अतिशय सुंदर. मला म्हणायचं आहे, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी येऊन राहायला लागली. काय आली?
देव आला म्हणून लक्ष्मी आली, इतकं सहज आहे. देव आला म्हणून लक्ष्मी आली. तुम्हाला सांगू काय, देव आला की लक्ष्मी यावंच लागतं. लक्ष्मी ऐसी जयाची दासी. मग लक्ष्मी जर दासी आहे आणि देव जर स्वामी आहे, म्हणजे देव जर मालक आहे, तर जिथं जिथं मालक जाईल तिथं तिथं दासीला जावंच लागतं. तिथं दासीला जावंच लागतं, हे मान्य आहे. म्हणजे देवाकडे गेलो आणि देव आपल्याकडे आला की दासीला म्हणजे लक्ष्मीला यावंच लागतं, हे समीकरण आहे. पण तो देव कधी कधी विचार करतो, माझे भक्त इतके बिलंदर आहेत की ते भक्ती करताना माझी करतात, चालत चालत माझ्याकडे येतात, हात जोडून डोळे बंद करतात आणि मागताना मात्र लक्ष्मीला मागतात, दासीला मागतात. असं नाही, आपण मागतानाच देवाला मागायचं. कारण एकदा का देव आला की लक्ष्मी आपोआप त्याच्या पाठी येते, तिच्याकरता स्वतंत्र प्रयत्न करावे लागत नाही. गोकुळ हे त्याचं उदाहरण आहे. लक्ष्मी ऐसी जयाची दासी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैनी दारिद्र्याचा त्रास आला. इतकंच नाही, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतपे, जपतपे केलिया वाचून गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान झाले. कुठलंही जपतप केल्याशिवाय गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं. म्हणजे ब्रह्मज्ञान होणं काय, निर्भय होणं काय, लक्ष्मी प्राप्त होणं काय, चिंतामुक्त होणं काय, हे सगळे परिणाम गोकुळातल्या लोकांवर झाले. आणि म्हणून गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. अख्ख्या गोकुळाला आनंद होण्याचं हेच कारण आहे की सगळ्या गोकुळावर त्याचे चांगले चांगले परिणाम झाले. भगवंत थोडे थोडे मोठे झाले. भगवंतानं सगळ्या असुरांचा नाश केला. काग बग रिठा मारिले बालपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली, किंवा नुघडता बालपणाची फुली, मिया अदानवी सृष्टी केली. ज्ञानोबाराय म्हणतात त्याप्रमाणे या भगवंतानं अनेक असुरांचा नाश केला आणि मग या सगळ्या